हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो गाईज, मी आज ट्रॅव्हल करते आहे पुणे टू हैदराबाद आणि हैदराबाद टू श्रीशालम. सो आय बुक अ तिकीट फॉर फर्स्ट क्लास AC आणि मी जस्ट तुम्हाला एक टूर देणार आहे की कसं आहे आपल्या इंडियन रेल्वेमधलं फर्स्ट क्लास आणि काय सिस्टीम्स असतात, पुन्हा कसं असणार आहे, वॉशरूम कशा आहेत, क्लिनिनेस किती आहे. सो लेट्स गो. मी तुम्हाला दाखवते आता काय काय असणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये. सो स्टे ट्यून. सो गाईज, हा फर्स्ट क्लासचा केबिन आहे आणि इथे मिरर आहे, तुम्ही बघू शकता, ज्याच्यात मी दिसत आहे. आणि हा ॲक्च्युली मला कुपेज बुक करायचा होता, बट मी केबिन केला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला असे स्लीपिंगसाठी 4 दिसतील, म्हणजे वरती अप्पर आणि लोअरमध्ये आहे. सो असा हा केबिनचा एक व्ह्यू आहे आणि इथून एक विंडो आहे जिथून तुम्ही बाहेरचा व्ह्यू बघू शकता. त्याच्यानंतर इथे एक आपल्या लंचला किंवा बॅग वगैरे ठेवण्यासाठी पण आहे. आणि अगेन मी जसं बोलले तुम्हाला, खाली एक बेड टाईप आहे लोअर आणि वरती पण. सो त्यांनी आम्हाला एक पिलो पण मिळेल तुम्हाला, त्याच्यानंतर एक पिलो कवर आणि बेडशीट, त्याच्यानंतर ब्लँकेट पण मिळणार आहे याच्यात आणि टॉवेल पण देतात ते. सो तुम्ही तुमचं सामान असं पण ठेवू शकता. ॲक्च्युली ह्या ज्या स्टेअरकेस टाईप आहे ते वरती चढण्यासाठी आहे आणि इथे अँकर्स पण आहेत जिथे तुम्ही अडकवू वगैरे शकता कपडे किंवा बॅग वगैरे. आणि हे मला आवडलं ॲक्च्युली, ते कर्टन्स पण दिलेले आहेत जे तुम्ही डोरला पण, म्हणजे डोरसाठीच आहेत आणि डोर क्लोज पण करू शकता. सो हा ओव्हरऑल एक केबिनचा व्ह्यू आहे आणि वरती पण एक स्पेस आहे जिथे तुम्ही ठेवू शकता सामान वगैरे. आणि हा आहे असं ओव्हरऑल लुक. अंकल हॅलो बोलो. सो हे अंकल आहेत आणि हे आम्हाला पुणे स्टेशनलाच भेटले. सो अंकल आणि आंटी पण आहेत. मी आंटीला पण हाय बोलायला सांगते. आंटी हाय बोलो. सो आंटी आणि अंकल खूप चांगले आहेत, म्हणजे आम्ही खूप गप्पा मारल्या त्यांच्यासोबत की, आणि त्यांना मी विचारलं अंकल आप कहाँ पे जाने वाले. सो ते पण श्रीशालमला जाणार आहेत. सो म्हणजे त्यांनी काय गाईड पण केलं की तुम्ही कसं जा किंवा इन्स्टेड ऑफ बस कार यूज करा वगैरे वगैरे. सो आम्हाला आता तेच आहे सोबत आणि ते पण हैदराबाद स्टेशनलाच उतरणार आहेत आणि आम्ही पण हैदराबाद स्टेशनलाच उतरणार आहे. सो गाईज, हे जे आहे मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये. सो हे बाहेरचं आहे आणि म्हणजे जस्ट लाईक की इथून असं स्पेस आहे जाण्यासाठी आणि बाजूला असे कंपार्टमेंट आहेत जिथे आता लोकांनी प्रायव्हसीसाठी वगैरे डोर क्लोज केलेले आहेत आणि वी कांट फोर्स देम की ओपन करून दाखवा वगैरे. म्हणजे इथे ह्या कुपेमध्ये आय गेस डॉग पण आहे आणि खूप छान आहे तो डॉग. मी तुम्हाला दाखवेल, मी त्यांना रिक्वेस्ट करते की दाखवा म्हणून. सो ओव्हरऑल असं आहे. इथे तुम्ही बाहेर, मला तर वाटतं चेअर टाकून मस्त बसलं पाहिजे इथे. सो म्हणजे व्ह्यू बघा ना तुम्ही, इथून कसला भारी व्ह्यू दिसेल. स्पेशली जेव्हा तुम्ही मान्सूनमध्ये जेव्हा ट्रॅव्हल कराल ना तेव्हा खूप छान वाटेल इथे. सो मी बघते मला काय स्टूल वगैरे मिळाला तर मी जरा वेळ इथे पण टाईम स्पेंड करणार आहे विदाऊट माय मोबाईल फोन आणि म्हणजे फक्त मी नेचरसोबत गप्पा मारणार आहे आज. सो खूप मला छान वाटेल, मला खूप एक्साइटमेंट वाटते आहे. आणि कर्टन्स वगैरे पण काही मला ना जेवढं मी एक्सपेक्ट केलेलं तेवढं असं मला म्हणजे स्वच्छता वगैरे वाटली नाही, की मला असं वाटलं खूप छान असेल आणि मला खूप एक्सायटिंग वाटेल, पण मला असं क्लीननेस वाटलं नाही. कारण का मी खूप सारे व्हिडिओज पण बघितलेले. सो मला वाटलं खूप छान असेल आणि मला मस्त मजा येईल. म्हणजे ऑब्व्हियसली छान आहेच आणि आपल्या इंडियन रेल्वे खरंच खूप छान आहे. कारण का मी दुसरे व्हिडिओज बघते ना, जे ब्लॉगर्स वगैरे आहेत जे ट्रॅव्हल करतात वर्ल्ड वाईड, लिटरली त्यांची हालत कशी होते की बापरे, म्हणजे ते एवढं ट्रॅव्हल करतात आणि ट्रेन पण अक्षरशः चांगला नसतात. सो गाईज, हा टूर आहे. सो बघ गाईज, हा एक स्मॉल